दोन्ही आमदार असं एकत्र होऊन पाणी आलं नाही ये पुढे या एक उसत या कुठं निघलं पाहिजे एक गावातला साहेबराव खांडेकर आहे न कॅनलला हो का कॅनलला पाणी न आल्यामुळे माझा 12 एकर उजळून गेला अख्खा 12 एकरची 12 एकर. आता मी कर्ज फिरज कशाने फेडायचं कशाने करायचं सांगा तुम्ही आता. आणि आता ही नीट करायचं पैसे नाहीत आता काय करायचं मी. आता तुमचा जो हा ऊस जळाला आहे ते कशामुळे जळाला? पाणी कॅनलचं पाणी आलंच नाही. कुठल्या कॅनलचं पाणी? खडकवासल्या कॅनलचं पाणी आलं नाही. म्हणजे खडकवासला कॅनलचं पाणी न आल्यामुळे हा ऊस सगळा अख्खा 12 एकर जळून गेलाय माझा. हा महाराष्ट्राचा कृषी मंत्री तमाम भरणे तालुक्यात पाणी नाही म्हणून. आणि हर्षवर्धन पाटील एकत्रित झाली तरी बी पाणी नाही आलं म्हणल्यावर काय करायचं सांगा. आणि दत्ता मामा भरण्यासाठी मी 21 बोकडं कापली ती तरी बी पाणी नाही आलं. माझं आता जळून गेलं. मी आता कशाने सोसायचं तुम्ही सांगा. आता कशाने सोसायचं मी आणि कशाने नीट करायचं राहणार. आपला आमदार हो 90 फेरला 21 बोकडाचा मी. आणि आता मी कशाने करायचं सांगा तुम्ही. आता सगळं माझ्या थाक होऊन गेलं. आता 12 एकर रान नीट करायला मला त्याला किती पैसे लागतात. ही परिस्थिती तुमचीच आहे का की नावी नाही अख्ख्या नाहवी गावाची रुई गावाची अख्ख्या आहे. कळसची बी आहे. तिन्ही गावची परिस्थिती अशी तुम्हाला सांगतो. कळस मधनं आलेलं पाणी नेलं म्हणा की रोज. माघारी गेलं पाणी आलं नाही. आणि जळून खाक झालं सगळं जळून गेला. आता तुम्ही समक्ष बघताय काय करायचं. कृषी मंत्री राज्याचे महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्ता मामा भरणे. तालुक्यात पाणी नाही. तालुक्यात पाणी नाही प्यायला पाणी नाही. आता गुरांना सुद्धा माझ्या 30 गाय आहेत माझ्या पाणी नाही प्यायला गुरांना. काय करायचं. ऊस माझा 12 एकर जळून गेला. काय करायचं. मामांच्या जवळील गावातील ही अवस्था आहे तर बाकी ठिकाणी कसं असू शकतं. हा मग तुम्हीच सांगा. हा असं मग तीच थांब 2 मिनिट. 6 फूट गडी ऊस पाहिजे. आणि काय करता कृषी वाटोजा आणि कशाने आता हे करायचं सांगा तुम्ही. 12 एकर जळून गेला अख्खं ऊस. आता काय करता. आणि कॅबिनेट मंत्री मिळावा म्हणून मी 21 बोकडं कापली. ही फायदा माझा. आणि माझाही फायदा झाला. 12 एकर यंदा जळून गेला. आता गुरांना पाणी पिया नाही आणि कॅनलला पाणी नाही. पण आता पाणी येऊनही तुम्हाला काय फायदा होईल? कायच आता काय कशाचा फायदा होता. जळून गेला तर मोडावं लागते. पाऊस पडल्यावर पाणी सोडायचं. पाणी सोडून काय काय उपयोग तरी होईल का ह्याचा. जळून राख झाली. 12 एकर जळून गेलं. 12 एकर मध्ये साधारण किती टन निघाला असता तुमचा? 12 एकर धाव 70 टन धरा. 70 टन एकरी धरा की माझं खाते शेण खाते ह्याला माहिती 1000 टन धरा माझा. म्हणजे तुमचं लाखो रुपयाचं नुकसान. लाखो नाही कोट्याधी रुपयाचं नुकसान झाले माझं. पंचनामा करून बरं आता तुमची मागणी काय आहे तुमच्या? मागणी ही करावं फक्त त्यांनी आम्हाला भरपाई आपलं पंचनामा करून तातडीने तहसीलदारांनी यावं तातडीने पंचनामा करून आम्हाला भरपाई द्यावं. आता ही नीट राहण्याचं करायसाठी. नाही तर कुठनं भरायचं थांबा. कर्ज कुठनं भरायचं. आता शासनाने दिले कर्ज 2 लाख रुपये इकरी माफी. आता ह्यात बसतंय का माझं 12 एकर माझं जळून गेलं. आणि कशाने कर्ज तर कशाने भरायचो आम्ही. बरं आता ही काढून परत लागण करण्याला किती खर्च येतो? आता ह्याला सोपं आहे का हो. 6,500 रुपये एकर बिये नाही आणि 7,000 रुपये एकर लागण आहे. आणि सरीन फिरीन खर्चन फिरचन ती जाते की 20,000 रुपये एकरा. खत वगैरे खत वगैरे सांगा की तुम्ही. आता ही काढायलाच ह्याला 2,000 रुपये रोटोटर नुसतं माराय खर्च आहे. हा मग तो सगळा खर्च शासनाने द्यावा अशी अपेक्षा आहे का? मग काय आता द्यावं ना. मग कशाने आम्ही करायचं शासनाने. आत्महत्या करायची आम्हाला बारी आली शेतकऱ्यांना आली. आता काय करायचं आत्महत्याच करावं लागेल. दुसरं कशाने करावं. काय पैसेच नाही तर कुठनं करायचं. गुरांना सुद्धा पाणी पिया नाही कशाने करायचं आम्ही सांगा बरं तुम्ही. मला वाटतंय आत्महत्याच करायची बारी मला आली. बोला ना तुम्ही बोला. सगळं जवळ गेलं काय करायचं शेतकरी. काय करायचं शेतकऱ्यांना. काय करायचं. माणसाला पाणी नाही गुराला पाणी नाही. गुरांना सुद्धा पाणी प्यायला नाही. माझं आता 12 एकर जळून गेलं. मी आता नीट कराय सुधारा. आता ही काय तुमचं काय इथूया काय उपयोगी तुया तुम्ही सांगा. आमच्या नुकसान भरपाई मिळावं. सगळं 10-12 एकर ऊस जळून गेला आमचा. तुमचा पण ऊस नाही मेंढर पाणी नाही जनावरांना पाणी नाही. तुम्हाला शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी तुमची अपेक्षा आहे? पंचनामा करून तातडीने पंचनामा करून नाही सगळं कर्ज टोटल माफ करावं. कर्ज सगळं टोटल माफ करावं. आणि पंचनामा करून आम्हाला नुकसान रान नीट करायला पैसे फक्त मिळवतो आम्हाला नाही. आता ही नीट केल्याशिवाय पर्याय का. 12 एकर माझा ऊस जळला. काय करायचं तुम्ही सांगा बरं. तुम्ही किती दिवसाची म्हणजे काय तुम्ही सांगता शासनाला बाबा किती दिवसात तुम्हाला ही मिळावी काय करणार तुम्ही? आम्हाला 8 दिवसात तहसीलदार साहेबांनी यावं आणि सगळ्यांनी पंचनामा करून आमचा जावाव आणि आमच्या सगळं ही मिळावं. ही जळून गेले माझं. आणि आता भरणे कृषी मंत्रीत महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्रीत मामासाहेब उपोषण करून मामा नाही तर आम्ही उपोषण अमर उपोषण नाही तर आत्मधन करीन आम्ही.
हे असली परिस्थिती झाली आमची. निर्णय नाही घेतला तर. आणि लवकर निर्णय नाही घेतला तर आत्मधन करीन मी. साधारण गावात किती एकर असा ऊस जाळलाय असं तुम्ही? गावात जाळला 1000 एकर 1000 एकर जाळलाय 1000 एकर जाळलाय 1200 एकर जाळ आहे. दोन्ही दोन्ही कॅनलला माजी न पाणी आल्यामुळं आणि माजी मंत्री आता कृषी मंत्री दोन्ही एकत्र झालं. एकत्र झाली आम्हाला वाटलं फायदा होईल पण सगळा तोटाच. दोन्ही पुण्याला गेलं 3 तारखेला पाणी देतो म्हणून काहीच नाही. पाणी नाही माणसाला काय त्याला भेटाय सुद्धा आलं नाही. जळलंय म्हणून बघाय सुद्धा आलं नाही. पंचनामा करायला आली नाही. तुम्हाला लागण करताना शासनाने असं काय आदेश दिलता काय की तुम्ही लागण करू नका तुम्हाला पाणी मिळणार? नाही ना तसं काहीच. आम्ही आहोत आता कॅनलच्या हिशोब आम्ही कॅनलच्या खडकवासल्याच्या पाईपलाईन केली आम्हाला हक्काचं पाणी. ही बोलते हा, आमचं इतक्या दिवस ह्याच्या मागे पाणी येत होतं पण आता पाणी काय येत नाही. आणि कृषी मंत्री असताना जर पाणी येत नाही तर ह्या इंदापूर तालुक्यात शेतकऱ्यांनी करायचं काय? इतकी बिकट अवस्था आहे की आज सर्व ऊस जळून गेलेले आहेत फक्त केवळ की एक न पाणी आल्यामुळं. एक जर पाणी येत होतं कॅनलला तर आज हिरवगार आहे सगळं गावात म्हणजे कॅनलचा पट्टा सगळा हिरवगार दिसला. आतापर्यंत अशी कधी परिस्थिती आली का? नाही नाही कधी जिंदगी पहिलीच वेळ आली. कृषी मंत्री दिल्यावर त्याला कसं शेतकऱ्याचा दुष्काळ केला. बरोबर किती जरी दुष्काळ पडला लागला तरी कृषी मंत्र्याच्याच काळात असं झालंय. महाराष्ट्राचा मंत्री झाला. कृषी मंत्री आपला तालुकाच त्याला जाळून टाकला. काय त्याचा उपयोग आहे का सांगा? कृषी मंत्र्याच्या काळात असं झालंय कृषी मंत्र्यामुळे सगळं जळून गेले. नाही रुई कळस सगळं जळून गेलं. कळसमधनं रोहित पवारांनी पाणी नेलं तरी त्याला माहित नाही. असा कृषी मंत्री देशात कुठं नाही. नाही बरोबर. त्या माणसाला जळलं तरी लोकांना खंत नाही. लोकांना गोड बोलून निवडून आला. रस्ते करून काय माणसाची पोटं भरतात का? नुसतं रस्ते केलं विकास केलं. तुमचं नाव काय? बलराम पाटील. तुमचं नाव काय? राजेश खरात मोठ्याने सांगितलं का आवाज यायला? साहेबराव खांडेकर सगळे स्थानिकच नाहीत तुम्ही? हा स्थानिक आम्ही गावातले. ज्ञानेश्वर म्हणा. साहेबराव खांडेकर साहेबराव नाही टोपण नाव आहे. चला खाली लांब 12 एकर आहे माझं 12 एकर जळून गेले सगळे. हात. थोडी जरा अवघड आहे का? भयान कंडिशन झालेली आहे. कसं करा तुम्ही सांगा की? कसं जगू कसं शेतकऱ्यांना तुम्ही सांगा की मरायचं शेतकऱ्यांना तुम्ही सांगा की हो. आणि ह्यांना वाटतंय असं शेतकऱ्यांना मरायची बारी इकडे खरं आता ऐका इकडे का? ही परिस्थिती माझी झाली 12 एकर ऊस जळून गेला. कशामुळे गेला? इरिगेशनच्या पाण्यामुळे खडक वाचल्याच्या पाण्यामुळे जळून गेला. मी आता पोरींचं शिक्षण पोरांचं शिक्षण पुन्हा कर भरायचं सांगा आता आत्मधन करू का? तहसीलदार साहेबांनी यावं आणि तलाट्यांना तुमच्या सर्कलला आदेश द्यावा. त्यांनी आमचं जळल्याचं आपलं सगळं पंचनामा करून न्यावं सर. आणि नाहीतर का आम्हाला आता आमरण उपोषण केल्याशिवाय पर्याय नाही किंवा आत्मधन केल्याशिवाय पर्याय नाही. शेतकऱ्यांनी रानं नीट करायची आणि काय करायचं आता? कर्ज फेडायचं का पोरांना शिकवायचं का काय करायचं तुम्ही सांगा आता? आणि लग्न आम्ही आता लोकांचं कर्ज काढून केले आम्ही. तुम्ही सांगा बरं. आणि मग आम्ही कशाने करायचं काय सांगा? म्हणून तहसीलदार साहेबांनी तलाट्याला आदेश द्यावा सर्कलला आदेश द्यावा आणि तातडीने पंचनामा करून आम्हाला रानं तर नीट करायचं पुरतं पंचनामा करून तुमचं तुम्ही ठरवावं. आणि नाहीतर आम्ही आत्मधन केल्याशिवाय आम्हाला पर्यायच नाही.